जवळपास 5,000 एकरचा आहे. बरं. याच्यामध्ये 4 गावांचा समावेश आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी हा बैठी घरं प्रस्थापितांचा प्रभाग म्हणून हा इथे ओळखला जातो. त्याचप्रमाणे स्लम एरिया आहे आणि आता नव्यानं डेव्हलप झालेल्या काही हाऊसिंग सोसायटीज आहेत. अशा पद्धतीनं हा सगळा प्रभाग संमिश्र बनलेला आहे. याच्यामध्ये अनेक डेव्हलपमेंटची कामे ही गावं समाविष्ट झाल्याच्या नंतर 2017 सालापासून आजपर्यंत जवळपास 8 वर्ष होऊन गेली आणि मांजरी आणि शेवाळेवाडीला जवळपास 4 वर्षावरून अधिकचा काळ लोटलेला आहे. तरी सुद्धा या भागामध्ये जे महानगरपालिकेतले राज्यकर्ते होते त्यांच्या माध्यमातून हा प्रभागाचा विकास झालेला नाही. तर मूलभूत सुविधा इथे 8 वर्ष होऊन सुद्धा आजही पाणी असेल, रस्ते असेल, ड्रेनेज असेल, त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील, हे मूलभूत सुविधा आजपर्यंत महानगरपालिका म्हणून या ठिकाणी पुरवू शकली नाहीत. आणि 8 वर्षानंतर पूर्ण टॅक्सचं आकारणी करत असताना या ठिकाणी आजही अनेक मूलभूत सुविधांच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या इतर सुविधांपासून ज्या महानगरपालिका म्हणून जी पालिका टॅक्स घेते त्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्यामध्ये महानगरपालिका सपशेल असमर्थ ठरलेली आहे.